सध्या 12वीच्या परीक्षा सुरू असून पहिल्याच दिवशी शिक्षण मंत्री पंकज भोयर यांचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दौरा होता। या दौऱ्यादरम्यान त्यांनी कॉपीमुक्त अभियानाकरिता बुरुंगले महाविद्यालयाची निवड करून या विद्यालयाचा मायना केला। यावेळी विद्यालयातील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांकरिता असलेल्या सुविधा पाहून मंत्री महोदय भारावून गेले आणि त्यांनी या शाळेची अजून माहिती घेतली असता ही शाळा तालुक्यातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये प्रथम असून या शाळेमधील नियोजन आणि शिक्षक वृंद तसेच प्राध्यापक कर्मचारी आणि मुख्याध्यापिका मीनाक्षी बुरुंगले यांचे अभिनंदन करीत बुरुंगले शाळेच्या कार्याला आणि कर्मचाऱ्यांवर शब्दसुमनांचा वर्षाव करीत शाळेची स्तुती केली। बुरुंगले विद्यालयाची स्थापना 10 ऑगस्ट 1983 रोजी तत्कालीन नगरसेवक ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले यांनी केली। महत्वाचे म्हटले म्हणजे मागील 25 वर्षापर्यंत त्यांनी नगरसेवक पद देखील भूषवलेले असून 1987-88 मध्ये ते नगराध्यक्ष सुद्धा होते आणि शेगावच्या विकास आणि शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी म्हणून त्यांनी अनेक शिक्षण संस्थांना आपली सेवा सुद्धा दिलेली आहे। एवढेच नव्हे तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांची काळजी घेत आपल्या शाळेमध्ये पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण कसे मिळवता येईल हा निस्वार्थ हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या विद्यालयाची स्थापना केली होती। बुरुंगले विद्यालयाला आपण इथं भेट दिलेली आहे, आपल्याला इथला कारभार कसा दिसला? अतिशय चांगला आणि अतिशय जुनं हे विद्यालय या ठिकाणी दिसून आलं आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला लक्षात आली की महाराष्ट्र शासनाद्वारे जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात येतो त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये या विद्यालयाचा पहिला क्रमांक आला। याच्याकरता विद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि यातल्या मुख्याध्यापिका त्यातले इथे असलेले सर्व शिक्षक कर्मचारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।